डिलिव्हरीच्या नंतर खूप जास्त पोट वाढलेले आहे, काही केल्या कमी होत नाहीये. खूप दिवस झाले डिलिव्हरीला, 1 वर्ष झालेलं आहे बाळाला, तरी पण पोटाची टमी कमी होत नाही. त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? किंवा आता 2-3 महिने झालेले आहेत डिलिव्हरी होण्याला, तर त्याच्यासाठी पोट तर लवकर कमी करायचं आहे, तर काय करू शकतो आपण? नॉर्मल डिलिव्हरीसाठी देखील आणि सिझरिन झालेलं आहे तुमचं, त्यांच्यासाठी देखील आपण काय करू शकतो? तर पहिले तर मी सांगेल तुम्हाला किंवा सांगायचा प्रयत्न करेल की आपल्याला आपण बाळाला जन्म दिलेला आहे ना, तर आपल्याला सर्वप्रथम तर आपली स्वतःची पण काळजी घेणे आणि बाळाची काळजी घेणे हे पहिलं कर्तव्य असतंच आपलं. हे सगळ्यांना माहिती आहे, काही वेगळं नाही आहे. आपल्याला काय करायचं आहे, नॉर्मल डिलिव्हरी आहे त्यांच्यासाठी तुम्ही 2 ते 2.5 महिने कमीत कमी छान रेस्ट घ्यायचा आहे. आई जे पण खायला देते सगळ्या गोष्टी आपल्याला खायच्या आहेत, सगळा आहार आपला पूर्ण करून घ्यायचा आहे, कारण की आपला एक नवीन जन्म झालेला असतो. पोट वाढलेलं आहे, वाढू द्या. शरीर वाढलेलं आहे, वाढू द्या. ते आपल्याला 3 महिन्याच्या नंतर आपण आरामात कमी करू शकतो, 1 महिन्यातच. काहीच कठीण नाही त्याला. आणि जर तुमचं आता सिझरिन झालेलं आहे, तर सिझरिनवाल्यांनी काय करायला पाहिजे, तर तुम्ही ॲटलिस्ट 4 महिने स्वतःला द्यायचे आहेत, बाळाला द्यायचे आहेत. छान रेस्ट घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपली टमी वाढलेली आहे, वजन वाढलेलं आहे, तेव्हा आपलं त्याच्यावरती लक्ष द्यायचं आहे. सर्वप्रथम तर डिलिव्हरी झालेली आहे, तर जास्त पोट आपण बांधलेलं आहे ना, तर ते लवकर पोट आपलं निघत नाही आहे. जर पोट बांधलेलं आहे, नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे, त्यांनी पोट बांधलं तर काहीच हरकत नाही आहे, आणि जास्त बांधलं तर अजून जास्त फायदा भेटतो. पण सिझरिनवाल्यांना डॉक्टर शक्यतो मना करतात, टाके असल्यामुळे. तर तुम्ही बेल्टचा सहारा घेऊ शकता. आता मार्केटमध्ये खूप सारे बेल्ट आलेलेच आहेत पोट बांधण्यासाठी सिझरिंगवाल्यांना पण. तर तुम्ही ते करू शकता सुरुवातीलाच, म्हणजे जेव्हा बाळ जन्माला घातल्याच्या नंतर आपण लगेच ते प्रोसिजर करू शकतो. आणि मग आता 2 महिन्याच्या नंतर आपण कोणत्या एक्सरसाइज करायच्या, कोणती ड्रिंक घ्यायची, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सगळं सांगणार आहे. तर सर्वप्रथम आपण एक्सरसाइज बघून घेऊया. नॉर्मल डिलिव्हरी झालेली आहे, तर तुम्ही 2 महिन्याच्या नंतर ह्या एक्सरसाइज आरामात करू शकता. तुमचा पोटाचा घेर खूप जास्त वाढला ना, तो तुम्ही कमी करू शकता. सिझरिनवाल्यां आहेत, म्हणजे सिझर झालेलं आहे तुमचं, तर तुम्ही ह्या एक्सरसाइज 3.5 महिन्यापासून किंवा 4 महिन्यापासूनच्या नंतर करायच्या आहेत. तुम्ही 2 महिने 1 महिन्याच्या नंतर नाही करू शकत, तुम्हाला तेव्हा रेस्ट घ्यावंच लागणार आहे. टाकेचा प्रॉब्लेम येऊ शकतो जर तुम्ही लगेच एक्सरसाइज करायला घेतल्या तर. म्हणून 4 महिन्याच्या नंतर तुम्ही ह्या एक्सरसाइज आरामात करायच्या. तर सर्वप्रथम आपल्याला करायचं काय, आणि इथे जर आता तुमचं सिझर झालंय किंवा नॉर्मल डिलिव्हरी आहे, पोट बांधायला जमत नाहीये, तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ना, तर डॉक्टर देखील हा सल्ला देतात की काय करायचं आपल्याला, दिवसातनं आपल्याला 15 मिनिटं 10 मिनिटं पोटावरती झोपायचं. आणि ते कसं झोपायचं मी तुम्हाला दाखवते. याच्यानी पण पोट कमी होण्यासाठी किंवा वाढू नये त्याच्यासाठी आपल्याला फायदा भेटतो. तर आपल्याला काय करायचंय, जेव्हा आपण बाळाला दूध वगैरे पाजून झालेलं आहे, आपल्या पोटामध्ये सध्या काहीच नाही आहे, खाली पोटाने आपण, त्या टायमाला आपल्याला करायचं काय, या पद्धतीने आपल्याला आरामात असं आपल्याला अशा पद्धतीने आपल्याला झोपायचं आहे. ही पद्धत वापरायची आपल्याला. आपला पाठीचा मणका बघू शकता आपण सरळ ठेवलेला आहे, आणि छातीपासून वरती मी अशी बघते समोर, हात मी असे ठेवलेले आहेत अशा पद्धतीने. आणि फक्त मी तुम्हाला दिसत असेल की पोटावरती जास्त दाब निर्माण केलेला आहे. याच्याने त्रास पण होणार नाही, टाके आहेत त्यांना पण त्रास होणार नाही, नॉर्मल आहे त्यांचा तर प्रश्नच नाही. तर आता इथे आपण 1 मिनिटासाठी असंच होल्ड करून ठेवलेलं आहे स्वतःला. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, नाकाने घ्यायचा, तोंडाने सोडायचा, अशा पद्धतीने. असं केल्याने होणार काय, आपलं जर पोट जास्त निघालेलं आहे किंवा डिलिव्हरी झाल्याच्या नंतर आपल्याला पिरियड्स पण थोडे थोडे करून जात आहेत, तर ते पण आपले साफ होणार आहेत, आणि आपल्याला गॅस पण आपल्या पोटामध्ये बनणार नाही. तर आता इथे एक प्रश्न येतो की आम्ही जेव्हा एक्सरसाइज करायला चालू करणार आहेत तर कोणती ड्रिंक घ्यायची, ते तुम्हाला इथे पहिले सांगते. आपल्याला घ्यायचं आहे अजवाईनची ड्रिंक. काय करायचं आहे, रात्रीचं
अर्धा चम्मच, किंवा नाही भिजत टाकलं तरी पण काय हरकत नाही, पण भिजत टाकलं तर जास्त फायदा करतो आपल्या पोटासाठी. आणि अजवाईन खाणं डिलेवरीच्या नंतर खूप चांगलं असतं. जर तुम्ही बाळाला दूध पाजताय तर बाळासाठी पण चांगलं आहे आणि तुमच्या पोटासाठी, तुमच्या शरीरासाठी देखील चांगलं आहे. तर आपल्याला अर्धा चम्मच ओवा घ्यायचा आहे आणि तो 1 ग्लास गरम पाण्यामध्ये बॉईल करायचा आहे छानपैकी, त्याचा कलर चेंज होईस्तोवर. आणि ते आपल्याला कोमट कोमट पाणी असे सकाळी खाली पोटाने प्यायचं आहे. याच्याने होणार आहे की आपला गॅस पण बनणार नाही, आपल्या बाळासाठी पण चांगलं आहे आणि आपल्या पोटाची टमी जास्त वाढलेली आहे ती देखील आपली कमी होणार आहे. पण हे घ्यायचं कधी 2 महिन्याच्या नंतर तुम्ही हे चालू करायचं ड्रिंक. 40 दिवस तुम्ही हे घेऊ शकता, 45 दिवस तुम्ही हे ड्रिंक लगातार घेऊ शकता. त्याच्यानंतर बंद करायचं. आणि इथे एक प्रश्न येतो अजून की साखरेची पदार्थ, जर तुमचं खूप जास्त पोट वाढलंय ना, शरीर पण खूप जास्त वाढलंय, तुम्ही फक्त एकच काम करा की साखरेचे पदार्थ एकदम सोडून द्या. साखरेचा चहा देखील घ्यायचा नाही. घ्यायचा असेल तर तुम्हाला गुळाचा चहा तुम्ही घेऊ शकता, गुळाचा वापर देखील करू शकता. कारण की डिलिव्हरीच्या नंतर आपल्या शरीराला आयरनची खूप कमी झालेली असते आणि गुळामध्ये असंही आयरन असतं. तुम्ही गुळाचे पदार्थ, गुळाचा चहा घेऊ शकता. हा एक खूप छान अशी टिप्स आहे, तर ही पण फॉलो करायची. आता इथे मी झोपलेली आहे 1 मिनिटासाठी. असं आपल्याला 10 मिनिटं 15 मिनिटं झोपायचंच आहे उघडं. 1 मिनिट झोपले परत उठून बसले, 1 मिनिट झोपले परत उठून बसले, असं करायचंय. आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज कोणती करायची आहे. अशा पद्धतीने मी बसले मॅटच्या या साईडला. तुम्ही गादीवर झोपत असाल, गोधडीवर झोपत असाल, जिथे पण तुम्ही झोपताय तिथे तुम्ही या झोपल्या झोपल्या एक्सरसाइज करू शकता. आता अशा पद्धतीने बसले, अशा पद्धतीने बसली की पोट साफ होण्यासाठी देखील आपल्याला फायदा भेटणार आहे. आता हळूच वरती जायचं, श्वास घेत हळूच खाली यायचं, तोंडाने श्वास सोडत. अशा पद्धतीने 1 3 5 8 15 20. सुरुवातीला 20 वेळेस करायचं आणि 20-20चे असे 2 राऊंड करायचे. आरामात करायचं आहे. आपलं हा पोट आहे ना, मोठा आहे, तो खेचला जाणार आहे आपला. त्याच्यासाठी ही एक्सरसाइज आपल्याला करायची. आता अजून थोडीशी पाठीमागे जाते. अजून एक इथे आपल्याला ही एक्सरसाइज करायची. आता करायचं काय, श्वास घेत आपल्याला वरती जायचंय, हळूच खाली यायचे, श्वास सोडत तोंडाने, अशा पद्धतीने. आणि होतील तेवढे आपले हे हात आहेत ना झोपून द्यायचे पुढे, एकदम ताकद लावायची, पोटावरती दाब निर्माण करायचंय. आणि इथे नाक आपलं तोंड आहे ते टच करायचंय जमिनीला, अशा पद्धतीने. किंवा तुम्ही असं पण ठेवू शकता. 1 2 3 4 5. त्याच पोझिशनमध्ये आपल्याला अशा पद्धतीने यायचं आणि हळूच आपले हात न वाकवता आपल्याला फक्त आपला हा वाक अशा पद्धतीने पुढे न्यायचा आहे. 1 2 3 4 5. होणार काय आपल्याने, पोट एकदम खेचला जाणार आहे या एक्सरसाइजनी. परत इथे 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हळूहळूनी या एक्सरसाइज आपण करायच्या आहेत आणि 20-20चे 2च राऊंड करायचे, जास्त करायच्या नाही. आता आपल्याला नेक्स्ट एक्सरसाइज करायची आहे. तर अशाच पद्धतीने आपल्याला आता उलटं झोपायचं आहे, उभं झोपायचं आहे. असं झोपलोय, हात असे लांबून दिलेले आहेत पुढे, पाय एकदम लांबून दिलेले आहेत. आता अशा पद्धतीने मी आहे. एक होईल तेवढं पोटावरती व्हायचा प्रयत्न करायचा. पोट आत एकदम दाबलं गेलं पाहिजे आपलं आणि रिलॅक्स व्हायचंय. 2 3 4 5 6 7 8 9 10. रिलॅक्स व्हायचं. 10 काउंट केल्याच्या नंतर हळूच आपल्याला परत येऊन बसायचं आणि 10 सेकंदाचा होल्ड करायचा आणि परत आपल्याला हीच एक्सरसाइज परत 10 वेळेस करायची. आता अशा पद्धतीने आपण इथे आलेलो आहे. अशा पद्धतीने आपण हात इथे लॉक केले.
आता करायचं काय आपल्याला, एक, तुम्ही हात असे पण ठेवू शकता, असे पण ठेवू शकता, असे पण ठेवू शकता, जे तुम्हाला कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने. मला या पद्धतीने कम्फर्टेबल वाटते म्हणून मी ते 1 2 3 4 5 6 8 15 20. स्टार्टिंगला आपल्याला ही 20 वेळेस करायची, एक राऊंड. ह्याचे आपल्याला 2 राऊंड ह्याचे पण करायचे. आता नेक्स्ट एक्सरसाइज. अशा पद्धतीने हात इथे लॉक करायचे आपल्याला, अशा पद्धतीने. आणि पायाशीच आहेत. 1 2 3 4 5. अगदी हळूहळू करायची आपल्याला, घाई करायची नाहीये, कारण की आपलं पोट खूप जास्त वाढलेलं आहे आणि पोट खूप कवळं असतं डिलिव्हरीच्या नंतर. म्हणून ह्या एक्सरसाइज आपण जेव्हा करतोय तेव्हा आरामात करायच्या आणि रिझल्ट आपल्याला लवकर भेटतो. कारण की आपलं पोट आहे ना ते कवळं असतं, त्यातले आतडे देखील आपले कवळे झालेले असतात, नवीनच जन्म झालेला असतो आपल्या पोटाचा देखील. म्हणून आपलं पोट पण लवकर कमी होतं डिलिव्हरीच्या नंतर. जर बाळाला दूध पाजत असतात तर त्याच्यामध्ये पण आपलं पोट शरीर लवकर कमी होतं. आता काय करायचं आहे, नेक्स्ट एक्सरसाइज. अशा पद्धतीने आता परत आलेली आहे, हीच पोझिशन घेतलेली आहे. 1 2 3 4 5 6 7 8 15 20. पाय आहे ते क्रॉसमध्ये न्यायचा आहे. जेव्हा तुम्ही कराल ना इथे इथे आपल्याला पूर्ण बॉडी आपली खेचल्या जाते या एक्सरसाइजने. आता नॉर्मलमध्ये इथे हात वरती नेले किंवा असे पण ठेवू शकता. जर बॉडी पण कमी करायची असेल तर त्याच्यासाठी पण फायदा करणार आहे. आता करायचं काय आपल्याला, पाय थोडेसे आपल्याला इथे आणायचे. 1 2 3 4 5. जास्त नाही करायचं, जास्त केल्याने आपल्याला त्रास होऊ शकतो. नवीन पहिल्यांदाच करताय तर इथे खूप जास्त आपल्या पोटावरती दाब निर्माण होणार आहे. फक्त आपण पाय लॉक करायचे एका ठिकाणी, या ठिकाणी केले. आता परत ह्या ठिकाणी 1 2 3 4 5. परत खाली यायचं आरामामध्ये. आता थोडीशी पाय वरती न्यायचे. 1 2 3 4 5. हळूच आपल्याला खाली यायचं. अशाच पद्धतीने आपल्याला ह्या एक्सरसाइज करायच्या आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. आता पायामध्ये जास्त अंतर नाही ठेवायचं आहे आपल्याला. आपलं डिलिव्हरीचं पोट आहे ही काळजी घेऊनच आपल्याला हे एक्सरसाइज करायचे. आपल्याला फक्त एवढं अंतर ठेवायचं. मी इथे बसते म्हणजे तुम्हाला कम्फर्टेबल. अशा पद्धतीने आपल्याला पायामध्ये अंतर ठेवायचं आहे. 1 2 3 3 4 5 6. पाठ सरळ ठेवायची, कंबर सरळ ठेवायची. याच्याने काय होणार आहे, आपल्या कमरेचा त्रास असेल आपल्या डिलिव्हरीच्या मध्ये किंवा पाठ दुखण्याचा त्रास चालू झाला असेल, अशा एक्सरसाइज जर आपण हळूहळू चालू केल्या ना की आपले ते दुखणे पण आपले हळूहळू कमी होत जातात. आपल्याला सुरुवातीला काय वाटत नाही, पण आपलं जेव्हा आपली ताकद कमी होत चालली तेव्हा आपल्याला ह्या गोष्टींचा खूप त्रास होतो. म्हणून आपल्याला डिलिव्हरी झाल्याच्या नंतर 3 महिन्यांनी या एक्सरसाइज पण चालू करायच्या आणि स्वतःची काळजी पण घ्यायची. आणि जी ड्रिंक सांगितली ती ड्रिंक तुम्ही 45 दिवस आरामात घ्यायची. जेव्हा एक्सरसाइजला सुरुवात चालू केली तुम्ही तेव्हापासून. सिझरिनवाले आहेत त्यांनी 4 महिन्याच्या नंतर हे एक्सरसाइज चालू करायच्या. नॉर्मल डिलिव्हरी आहे त्यांनी 2.5 ते 3 महिन्याच्या नंतर या एक्सरसाइज चालू करायच्या. छान आपल्याला रिझल्ट भेटतो. पूर्ण बॉडीसाठी देखील फायदा भेटणार आहे. तर नक्कीच करायचे आहे आणि खास करून याच्यामध्ये नुकसान काही होणार नाही, फायदाच होणार आहे. तर कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच सांगा कमेंटमध्ये. लाईक करायला विसरू नका. आणि अजून एक इथे सांगायचं आहे, जर तुमची डिलिव्हरी होऊन खूप जास्त उशीर झालेला आहे, 6 महिने झाले, 1 वर्ष झाले, 1.5 वर्ष झाले, तरी तुमचा पोटाचा घेर कमी होत नाही आणि ते पोट तुमचं डिलिव्हरीच्या नंतरच वाढलेलं आहे, तुम्ही देखील ह्या एक्सरसाइज फॉलो करू शकता. तर बाय. कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा कमेंटमध्ये.